तर गोडेगाव पोलीस ठाणे हद्दीत मागील काही दिवसामध्ये चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे. त्यामध्ये बऱ्याच चोऱ्या आपण डिटेक्ट करण्यात पण यशस्वी झालेले आहे. परंतु आपल्या या परिसरामधील हद्दीचा जर विस्तार पाहिला तर मोठ्या प्रमाणात वरच्या पट्ट्यामध्ये पण अनेक दुर्गम भागामध्ये गावं आहेत, घरं आहेत आणि इकडे सुद्धा हायवे लगतचा जो परिसर आहे त्या बाजूला सुद्धा काही गावं आहेत, घरं आहेत. एकंदरीत त्यामध्ये अशी आपल्याला आतापर्यंत ज्या ज्या ठिकाणी चोरी झालेलीच्या अशा घटना आहेत, तर ते ती घरं आहेत ती मुख्य गावामध्ये वसलेली नसून जी आउटसाईडला आहेत, शेतामधली जी घरं आहेत, अशा ठिकाणी घटना घडलेली आहे ती. बहुतांशी या परिसरामध्ये ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याचा एक सर्वे आम्ही केलेला आहे आणि त्या आधारे आम्ही परिसरामध्ये रात्रगस्तीसाठी 2-2 वाहनं, सरकारी वाहनं, 2 चारचाकी, टू व्हीलर वगैरे असे आम्ही लावलेले आहेत. स्टाफ देखील वाढवलेला आहे. दुसरी एक माझी सगळ्यांना अशी विनंती आहे, काही आपल्या परिसरामधील ग्रामपंचायत कार्यक्षेत्रामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा बंद आहेत, तर ते सुद्धा कार्यान्वित होणं गरजेचं आहे. आम्ही सुद्धा आमच्या स्तरावर पत्रव्यवहार केलेले आहेत, ग्रामसुरक्षा दल स्थापन केलेले आहे, पोलीस पाटील आहेत. आमच्या पोलीस पथकासोबत रात्रीच्या वेळी ग्रामसुरक्षा दलाचे देखील सदस्य सहभागी असतात, पोलीस पाटील देखील सहभागी असतात आणि एकंदरीत सातत्याने या परिसरामध्ये शक्य तेवढी सर्व प्रकारचे पेट्रोलिंग लावून आपण हे गुन्हे कसे घडणार नाही यासाठी प्रयत्न करत आहे आणि जे गुन्हे घडलेले आहेत त्यासाठी सुद्धा स्थानिक गुन्हे शाखा, आमचे पोलीस स्टेशनचे पथक, गुन्हे प्रकटीकरण शाखा जे आम्ही स्थापन केलेले आहे या माध्यमातून आपण हे पुढे काम करत आहे. सध्या चोरीच्या घटनेमध्ये बम चोरीचा विषय जास्त आहे, तर त्या संदर्भात काय सांगाल? हा, तर बम चोरीच्या घटनेमध्ये आमच्याकडे एक गुन्हा उघडकीस आलेला आहे, त्याबाबतची पण माहिती आपल्याकडे मिळेल आपल्याला. पण अशा काही घटना घडत आहेत हे एकंदरीत आपल्या ग्रामीण भागामधील सर्व लोक बंब हे अशा वस्तू आहेत की घराच्या बाहेर ठेवल्या जातात आणि मग हे असे काही आउटसाईडची घरं आहेत या ठिकाणी अशा वस्तू बाहेर राहिल्यामुळे या चोरीचे प्रकार घडलेले आहेत. काही ठिकाणचे आम्हाला सीसीटीव्ही फुटेज मिळालेले आहेत, त्याचा तपास सुरू आहे आमच्याकडून आणि ते जे काही संशय येत आहेत त्यांचा आम्ही नक्कीच त्यांना शोधून काढू आणि हे सर्व गुन्हे उघडकीस आणू. चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे, तर तुमच्याकडून काय उपाययोजना करण्यात येतात? आमच्याकडून विशेष मी गुन्हे प्रकटीकरण पथक स्थापन केलेलं आहे. त्यामध्ये आमचे एक अधिकारी, 4 अंमलदार त्यांना स्पेसिफिक हे असे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी आणि जे काही आपले रेकॉर्डवरचे आरोपी आहेत यापूर्वी असे प्रकारचे गुन्हे केलेले त्यांना देखील वारंवार सातत्याने चेक करून त्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवतो किंवा नवीन काही गुन्हेगार आहेत त्यांना देखील आपण व्हेरीफाय करतो. परिसरात वेळोवेळी पेट्रोलिंग दरम्यान सुद्धा नागरिकांना सुद्धा जागरूक केलं जात आहे. त्याचबरोबर ग्रामसुरक्षा दल घेतोय मदतीला, गावातील जे काही इच्छुक असतील त्यांना सुद्धा मदतीला घेऊन हे आम्ही गुन्हे घडणार नाहीत यासाठी पण प्रयत्न करतो आणि हे घडलेले गुन्हे उघडकीस आणण्यासाठी प्रयत्न